नमस्कार। इंग्लंडचे तत्कालीन पंतप्रधान विन्स्टन चर्चिल असं म्हणाले होते की भारताला कदापिही स्वातंत्र्य देऊ नका, कारण स्वातंत्र्य मिळालं तर या देशाचे अवघ्या 10 वर्षात 100 पेक्षाही जास्त तुकडे होतील आणि भविष्यात हा देश बेचिराख होऊन जाईल। पण श्रोतेहो, स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करून अमृत महोत्सव साजरा करणारा हा देश 141 कोटी इतकी प्रचंड लोकसंख्या, 28 घटक राज्य, 8 केंद्रशासित प्रदेश, जवळजवळ 750 जिल्हे, 270 बोली भाषा आणि विविध धर्म, जाती, प्रांत, भाषा यांचा डोलारा सांभाळत अभेद्य अशी लोकशाही आणि अजोड अशी राज्यघटना यांच्या बळावर आजही अत्यंत एकसंधपणे मोठ्या दिमाखात उभा आहे विन्स्टन चर्चिल यांचं भविष्य खोटं ठरवण्यासाठी। मग श्रोतेहो, भारताच्या या अमृत महोत्सवी वाटचालीचं नेमकं रहस्य तरी काय? ब्रिटिशांची गुलामगिरी ते भविष्यातील जगाचा विश्वगुरु अशी उत्तुंग झेप या देशाने गेल्या 75 वर्षात नेमकी घेतली तरी कशी? आणि स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आता आपल्या देशाला भविष्यात नेमक्या कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागेल याचाच वृत्तांत मांडण्यासाठी आपणासमोर उभा आहे। नमस्कार, मी कुमार शिवम संजय माळकर, भारतीय विद्यापीठ पुणे, इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट सांगलीचा विद्यार्थी। अर्थातच आपणासमोर विषय मांडतोय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरची आव्हाने। श्रोतेहो, कला, क्रीडा, साहित्य, नाट्य, चित्रपट, शालेय शिक्षण, उच्च शिक्षण, तंत्र शिक्षण, संशोधन, संरक्षण, अवकाश प्रक्षेपण एवढंच नव्हे तर श्वेत क्रांती, हरित क्रांती, धवल क्रांती, फळबाग क्रांती, औद्योगिक क्रांती अशा प्रत्येक बाबतीत गेल्या 75 वर्षात भारताने संपूर्ण जगाला दिली एक नवी दिशा, एक नवी दृष्टी आणि एक नवं व्हिजन। पण श्रोतेहो, सारं काही अलबेल आहे आणि 75 अमृतमय आहे असं मात्र नाही, कारण श्रोतेहो, स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करून शताब्दी महोत्सवाकडे वाटचाल करणाऱ्या उद्याच्या भारताला भविष्यातील काही तगड्या आव्हानांचाही सामना करावा लागेल। कारण एकीकडे वाढती लोकसंख्या, वाढती महागाई, बेकारी, बेरोजगारी, वाढता भ्रष्टाचार, तर दुसरीकडे वाढता दहशतवाद, प्रांतवाद, सीमावाद, फुटीरतावाद, आतंकवाद आणि युद्धजन्य परिस्थिती अशा काही बलाढ्य आव्हानांचा देखील भारताला सामना करावा लागेल। एवढंच नव्हे तर घरगुती गॅस सिलेंडर आणि पेट्रोल डिझेल दरवाढीचा भडका, त्यामुळे भविष्यात भारताची अवस्था श्रीलंकेसारखी होऊ नये याची सुद्धा दक्षता घ्यावी लागेल। याशिवाय महापुराची धास्ती, कोरोना महामारी, जैविक किंवा आण्विक युद्ध, चीन व पाकिस्तान बरोबरची सीमा सुरक्षा, महिला संरक्षण, उच्च शिक्षण व संशोधन क्षेत्रातील आव्हाने, ड्रग्ज किंवा अंमली पदार्थांची वाढती व्यसनाधीनता, मोबाईल आणि सोशल मीडियाच्या विळख्यात हरवलेली तरुणाई, हवामानातील बदल, प्लास्टिक बंदी, ग्लोबल वॉर्मिंग अशा अनेक तगड्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी सुद्धा भविष्यात आपल्याला सज्ज राहावं लागेल। तर दुसरीकडे पावसानं झोडपलं आणि राजानं मारलं तर न्याय मागायचा कुणाकडे अशी आजही आपल्या देशातील शेतकऱ्यांची अवस्था आहे। कारण एकीकडे कर्जबाजारीपणामुळे इथल्या शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आहे, तर दुसरीकडे महापुरामुळे इथल्या शेतकऱ्यांची कुटुंब उद्ध्वस्त झाली आहे। श्रोतेहो, एनसीआरबीच्या अहवालानुसार 2021 व 22 मध्ये भारतातील तब्बल 1,64,000 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्याची नोंद आहे। श्रोतेहो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतरही शेतकऱ्यांच्या या अंधारमय बनलेल्या जीवनात पुन्हा एकदा प्रकाश ओतण्यासाठी आणि विशेषतः शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील आव्हानांचा बिमोड करण्यासाठी या देशाला पुन्हा एकदा गरज आहे ती दुसऱ्या हरित क्रांतीचे प्रणेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वाची। श्रोतेहो, युनायटेड नेशनच्या अहवालानुसार 2020 मध्ये भारताची लोकसंख्या होती 139 कोटी 21 लाख। 2022 मध्ये भारताची लोकसंख्या आहे 141 कोटी 31 लाख। म्हणजेच दर 2 वर्षांनी भारताची लोकसंख्या 2 ते 2.5 कोटीने वाढते हे वास्तव आहे। तर दुसरीकडे ऑस्ट्रेलियाची 2022 मधील अपडेट लोकसंख्या आहे 2 कोटी 55 लाख। श्रोतेहो, याचा अर्थच असा की दर 2 वर्षांनी आमचा भारत एका ऑस्ट्रेलियाला जन्म देतो। श्रोतेहो, ज्या देशाचा जन्मदर इतका प्रचंड असतो तिथला शैक्षणिक, आर्थिक व सामाजिक स्तर हा नेहमी खालावलेलाच राहतो, हाही संयुक्त राष्ट्र संघाचा निष्कर्ष आहे। मग श्रोतेहो, स्वातंत्र्याची 75 वर्ष पूर्ण करून शताब्दीकडे प्रवास करताना जर आम्हाला देशाचा शैक्षणिक, आर्थिक आणि सामाजिक स्तर उंचवायचा असेल तर लोकसंख्या वाढीचं हे प्रचंड आव्हान आम्हाला पेलावं लागेल आणि त्यासाठी हम दो और हमारा केवल एक ही एकमेव उपाययोजना आहे। श्रोतेहो, सांगायला आनंद आणि अभिमान वाटतो की ज्यांच्या वाढदिवसानिमित्त ही स्पर्धा आयोजित केली आहे ते देशाचे लाडके नेते माननीय शरदचंद्रजी पवार साहेब व आदरणीय सौ प्रतिभाताई पवार या दाम्पत्याला
सुप्रिया सुळे नावाची एकमेव लेख आहे, याचा आदर्श तमाम भारतवासियांनी घेतला पाहिजे असं माझं नम्र आणि प्रामाणिक मत आहे. श्रोत्यांनो, सध्या भारतातील बेरोजगारांची संख्या आहे तब्बल 12.5 कोटी. म्हणजे बेरोजगारी निर्मूलन हे देशापुढील आणखी एक बलाढ्य आव्हान असून नोबेल पुरस्कार विजेते भारताचे अर्थतज्ञ डॉक्टर अमर्त्य सेन म्हणतात त्याप्रमाणे भारतातील या प्रचंड युवा शक्तीचं जर आम्ही राष्ट्र शक्तीत रूपांतर केलं नाही तर भविष्यात कोट्यावधी तरुणांच्या भावनांचा उद्रेक होऊ शकतो. श्रोत्यांनो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आपल्या देशापुढील आणखी एक गडद आव्हान म्हणजे पर्यावरण रक्षण, प्रदूषण आणि जागतिक तापमान वाढ. कारण नुकत्याच जर्मनी येथे पार पडलेल्या जागतिक हवामान बदल परिषदेत असा इशारा देण्यात आला आहे की जर जागतिक तापमान वाढीचा पारा 1.5 ते 2 अंश सेल्सिअस पेक्षा जास्त वाढला तर निसर्ग व्यवस्थेत हाहाकार उडू शकतो आणि त्याचा सर्वाधिक फटका झिम्बाब्वे, श्रीलंका, व्हिएतनाम, फिजी आणि भारताला बसू शकतो. श्रोत्यांनो, स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानंतर आपल्या देशापुढील आणखी एक बलाढ्य आव्हान म्हणजे ग्रामीण विकास. कारण आज मितीला भारतात तब्बल 6.5 लाख खेडे असून खरा भारत खेड्यात आहे असं म्हणणाऱ्या महात्मा गांधीजींच्या स्वप्नातील खेड्यांचा विकास अजून झालाच नाही. मोठी शहरं, महानगर ही राष्ट्रीय महामार्गाने जोडली गेली, पण अजूनही इथल्या ग्रामीण भागात रस्त्यांमध्ये खड्डे आहेत की खड्ड्यांमध्ये कुठेतरी रस्ता आहे हे समजायला मार्ग नाही. श्रोत्यांनो, पाण्याविना दाही दिशा या न्यायानं अजूनही भारताच्या अतिग्रामीण भागाची पाण्यासाठी वणवण सुरू आहे. तर रस्ते, वीज, पाणी पुरवठा, आरोग्यविषयक सुविधा अशा अनेक मूलभूत सोयी सुविधा अजूनही इथल्या अतिग्रामीण व आदिवासी भागापर्यंत पोहोचल्याच नाही. श्रोत्यांनो, राजकारणाचा कधी नव्हे एवढा घसरत चाललेला दर्जा, अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली मीडियाच्या माध्यमातून केली जाणारी प्रक्षोभक वक्तव्ये आणि विरोधकांचा आवाज दडपण्यासाठी ईडी सारख्या केंद्रीय यंत्रणांचा केला जाणारा गैरवापर हे निरोगी लोकशाहीपुढील आणखी एक बलाढ्य आव्हान समजावं लागेल. श्रोत्यांनो, शेवटी या देशातील सर्वात चिंताजनक गोष्ट कोणती असेल तर ती म्हणजे जे लोक अभ्यासू आहेत आणि विशेषतः चारित्र्य संपन्न आहेत त्यांचं राजकारणापासून अलिप्त राहणं. पण श्रोत्यांनो, याला पुन्हा एकदा अपवाद ठरलं ते महाराष्ट्र राज्य. कारण संपूर्ण देशात कोरोनानं थैमान घातलं असताना सत्तेवर असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारनं राज्याच्या जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील तज्ञ व जाणकार लोकांना एकत्र आणून एक टास्क फोर्स टीम तयार केली आणि एकीकडे कोरोनाची लाट नियंत्रणात आणली तर दुसरीकडे उद्योग व्यवसायाची चक्रही गतिमान ठेवली. म्हणूनच श्रोत्यांनो, स्वातंत्र्याच्या 75 वर्षांनंतरची ही सारी आव्हानं पेलताना येणाऱ्या भविष्याबद्दल मी प्रचंड आशावादी आणि सकारात्मक आहे. म्हणूनच या विषयाचा समारोप करताना शेवटी मी इतकंच म्हणतो की प्रगतीच्या तुलनेत अधोगती थोडी आहे, कमाईच्या तुलनेत गमावलेलं थोडं आहे. भूतकाळ खडतर जरी भविष्य आमचे उज्ज्वल आहे, भूतकाळ खडतर जरी भविष्य आमचे उज्ज्वल आहे. झाली 75 तरी शताब्दीची ओढ आहे, झाली 75 तरी शताब्दीची ओढ आहे. मनपूर्वक